जव्हार तालुक्यातल्या मुलींच्या निवासी आश्रमशाळेतली भयानक अवस्था। 556 मुलींसाठी फक्त 30 बाथरूम्स, शौचालयांचाही पत्ता नाही। आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आहेत कुठे, असा सवाल। मुख्यमंत्री आणि भाजप नेते भाजपमध्ये येण्याची ऑफर देत आहेत। रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा गौप्यस्फोट। राज्यातले यंदा ऊसाचं उत्पादन घटलं तर कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी ऊसाचं गाळप। कोल्हापूरमध्ये तब्बल 1,17,00,000 टनाचं गाळप। उदरगड तालुक्यातल्या नागनवाडी गावच्या रस्त्याची गेल्या 15 वर्षांपासून दुरवस्था। रस्ता करा अन्यथा नेत्यांना गावात फिरू देणार नाही, गावकऱ्यांचा संताप अनावर। आणि कुख्यात गुंड रवींद्र गावंडेची नागपुरात निर्घृण हत्या तर परळीत 8वीतल्या मुलीवर मनोरुग्ण आरोपीनं केले वार। नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पाहणार आहोत आश्रमशाळांच्या दुरवस्था संदर्भातली। आदिवासी आश्रमशाळांची दुरवस्था हे आता नवीन राहिलेलं नाहीये। त्यामध्ये जव्हारमध्ये मुलींची एकमेव आश्रमशाळा असलेल्या साकुरामध्ये तर परिस्थिती भयानक आहे। आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा याच जिल्ह्यातले, पण आश्रमशाळांना मात्र वाली राहिलेला नाहीये। आदिवासी विकास मंत्र्यांना याकडे लक्ष द्यायलाच वेळ नाहीये, असंच या सगळ्या एकंदरीत प्रकारावरून दिसतंय। ही फुटकी शौचालय, अस्वच्छ आणि बंद स्वच्छतागृह आहेत साकूर मुलींच्या शासकीय आश्रमशाळेतली। जव्हार प्रकल्पात ही एकमेव फक्त मुलींची असलेली शासकीय आश्रमशाळा आहे। इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत असलेल्या या आश्रमशाळेत एकूण 826 मुली शिक्षण घेत आहेत। बाथरूमच्या टाक्या फुटलेल्या आहेत, परत आम्हाला डबे सुद्धा नाहीत, ते आम्हाला पाहिजेत। निवासी शाळेत मुलींच्या राहण्यापासून सगळी सोय असावीच लागते। त्याची जबाबदारी अर्थातच शाळेची आणि पर्यायानं शासनाची आहे। आता या शाळेचा विचार केला तर इथं फक्त 29 टॉयलेट्स आहेत, त्यापैकी 14 टॉयलेट्स बंद आहेत, तर उरलेले 15 जे चालू अवस्थेत आहेत असं सांगितलं जातंय। त्यांची अवस्था तुंबलेल्या गटारापेक्षाही घाण आहे। याचबरोबर दुसरी भयंकर गोष्ट म्हणजे इथं राहणाऱ्या 556 मुलींच्या आंघोळीसाठी इथं फक्त 30 बाथरूम्स आहेत। त्यामुळे या मुलींना आंघोळीसाठी जवळच्या ओढ्यावर आणि बंधाऱ्यावर जावं लागतंय, तेही उजाडायच्या अगोदर। आंघोळ करायला बाथरूम कमी आहेत, आम्ही मोठ्या मुली आहेत, बाहेर जायला लाज वाटते। आता कुठं आंघोळ जाता मग तुम्ही? बांधाऱ्यावरती, ओहळावरती। आश्चर्य म्हणजे या शाळेला 2012-13 मध्येच लाखो रुपये किमतीचे सोलर वॉटर हीटरचे तब्बल 4 संच मिळालेत, पण ते संच या शाळेत धूळ खात पडून आहेत। आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या शाळेतलं महिला अधीक्षकाचं पद गेल्या 6 महिन्यांपासून भरलेलं नाहीये। शाळेतल्या मंजूर झालेल्या इतर 35 पदांपैकी फक्त 18 पदं भरलेली आहेत। अशा अनेक समस्या असताना ही आश्रमशाळा चालवली तरी का जाते, हा प्रश्न आहे। याबद्दल अनेकदा तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही। सरांना तर आम्ही खूप भेटलेलो आहे, प्रकल्प अर्ज खूप दिलेला आहे, पण आज पण त्यांनी कोणतीही काही इथं एखादी चक्कर सुद्धा टाकलेली नाही। काय आश्रमशाळांमधल्या दुरवस्था तशाच आहेत, त्यात सुधारणा होतही नाहीये। मग आदिवासी मंत्री कोणीही असो आणि सरकार कुणाचंही असो। विजय राऊत, IBN लोकमत, जव्हार। आणि याविषयी अधिक माहिती घेणार आहोत। आपल्या सोबत आपला प्रतिनिधी विजय राऊत आहे। विजय, ही सगळी दृश्य आपण बघितली, मुलींच्या आश्रमशाळेमधली ही दृश्य आहेत। आश्रमशाळा म्हणावी की घाणीचं साम्राज्य असलेली कुठली तरी एखादी ओसाड इमारत म्हणावी, असा प्रश्न पडावा या सगळ्या परिस्थितीकडे बघून। काय अधिक माहिती आहे? निश्चितपणे संदीप, की आपण अनेक दिवसापासून आश्रमशाळेची अवस्था दाखवतोय। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी साकूर आश्रमशाळा आहे ही जव्हार प्रकल्पातली एकमेव मुलींची अशी शासकीय आश्रमशाळा आहे। महत्वाचं पद म्हणजे जे आहे स्त्री अधीक्षिका पद नसल्यामुळं ज्या मुलींच्या शारीरिक बदलाव होतात त्या देखील कुणाला सांगावा, हा सगळ्यात मोठा प्रश्न ह्या मुलींसमोर आता सध्या उभारलेला आहे। शिक्षकांची आणखीन म्हणजे शिक्षकांची जवळपास 15 ते 16 पद रिक्त आहेत या ठिकाणी। मुलींना शिकवायचं काय आणि मुलींना शिकायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। जे टॉयलेट बाथरूम जे आहेत ते देखील अक्षरशः म्हणजे बाथरूमच्या टाक्या फुटलेल्या आहेत, त्याच्यामुळे पूर्णपणे घाण हे त्या ठिकाणी पसरले आपल्याला पाहायला मिळते। तर आपण स्वच्छ भारत अभियानाची घोषणा बघतो, टीव्हीवरती जाहिराती बघतोय, मात्र खरोखर आदिवासी भागामध्ये बदल झालेला आहे का? या ठिकाणी निश्चितपणे संदीप आपल्याला असंच म्हणावं लागेल की आश्रमशाळेची अवस्था जनावरांच्या गोट्यासारखी झाली।
नदी नाल्यात आंघोळीची वेळ या आदिवासी मुलींवरती आली. खूप अगदी. वाईट परिस्थिती आहे संदीप. अगदी विजय, या संदर्भामध्ये आम्ही आदिवासी मंत्र्यांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्यावर प्रतिक्रिया द्यायला सुद्धा ते टाळाटाळ करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या शाळा आहेत का, यामध्ये मुलांनी कसं राहायचं, यामध्ये मुलींनी कसं राहायचं आणि शिक्षण घ्यायचं, हाच प्रश्न या सगळ्या परिस्थितीकडे बघून पाहायला मिळतोय. धन्यवाद विजय, तू दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. पुढची बातमी आहे अमरावतीमधली. आपल्याला मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते भाजपमध्ये येण्याची ऑफर देत आहेत असा गौप्यस्फोट केलाय अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2 महिन्यांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत अमरावतीत राष्ट्रवादीचा मेळावा झाला होता. त्यावेळेला आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. स्थानिक नेत्यांच्या राजकारणामुळे डावलण्यात येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नवनीत राणा भाजपमध्ये जाणार का, अशी चर्चा सध्या अमरावतीमध्ये रंगली आहे. आज जे रूमर आहे पूर्ण जिल्ह्यात की नवनीत राणा बीजेपी मध्ये येईन बा, अशी सीएम साहेबांची स्वतः इच्छा आहे की आम्ही आलो पाहिजे. आणि त्यांचेही जे मिनिस्टरचे लेवलचे लोक आहे, जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत बोलतो तर त्यांची ही इच्छा असे वाटते की मी आली पाहिजे भाजपमध्ये. राज्यातला यंदाचा उसाचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यामध्ये आलाय. त्यामुळे अनेक कारखान्यांची धुरांडी आता बंद होऊ लागली आहेत. पण यंदाच्या ऊस उत्पादनात पुणे विभागाला मागे टाकत आता कोल्हापूर विभागानं विक्रमी ऊसाचं उत्पादन केलंय. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 1,17,00,000 टन ऊसाचं गाळप करण्यात आलंय. दरवर्षी पुणे आणि सोलापूर विभागामध्येही विक्रमी ऊसाचं उत्पादन व्हायचं, पण यंदा कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचं विक्रमी उत्पादन झालंय. दुष्काळ आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामुळे ऊसाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचं मानलं जात आहे. कोल्हापूर विभागातले 4 साखर कारखाने आता बंद झालेत, तर काही कारखान्यांचा गाळप हंगाम हा फेब्रुवारी अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामामध्ये राज्यात 4,39,00,000 टन ऊसाचं गाळप झालं होतं, पण आतापर्यंत राज्यात 3,07,00,000 टन ऊसाचं गाळप झालंय. त्यामुळे यंदा राज्यात ऊसाचं उत्पादन घटल्याचं हे चित्र आहे. पण पाणीदार जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यानं मात्र यंदाच्या ऊस उत्पादनात बाजी मारली आहे. पुढच्या बातमीकडे. पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेल्या चंदू चव्हाण या लष्करी जवानाची आता भारतीय लष्कराकडून नियमाप्रमाणे चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर लवकरच चंदू चव्हाण आपल्या घरी येऊन आपल्या नातेवाईकांना भेटू शकतो असं सांगितलंय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी. यावेळी शहरातील भाजप कार्यालयामध्ये चव्हाण यांच्या सुटकेबद्दल फटाके फोडून आणि लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 4 महिन्यांपासून पाक लष्कराच्या तावडीत असलेल्या चंदू चव्हाण या भारतीय जवानाची पाक लष्कराने नुकतीच सुटका करून त्याला भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले. चंदू चव्हाण हा लष्कराचा एक जवान आहे आणि आल्यानंतर साहजिकच लष्कराचे जे रुटीन असतात, फॉर्मॅलिटीज असतात, इनिशियल इन्क्वायरीज असतात, त्या होतील आणि त्याच्यानंतर तो त्यांच्या कुटुंबियांना भेटेल. यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. गडचिरोली मधली बातमी आहे. देसाईगंजच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे हरीश मोटवानी विजयी झालेले आहेत. भाजपच्या चैतन्यदास विधातेंचा पराभव केलाय. 223 मतांनी पराभव केलेला आहे. आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगाने या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेतली होती आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांवर याच मतदारसंघामध्ये अधिकाऱ्यांना धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचा पोटनिवडणुकीमध्ये दारुण पराभव झालाय. आपण बघतोय या देसाईगंजची राज्यभरामध्ये चर्चा सुरू होती. आता तिथं पोटनिवडणूक घेण्यात आली आणि या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या चैतन्यदास विधातेंचा पराभव झालेला आहे. काँग्रेसचे हरीश मोटवानी विजयी झालेले आहेत. याच देसाईगंजच्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी महादेव जानकरांवर गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता आणि भाजपचा या पोटनिवडणुकीमध्ये दारुण पराभव झालाय. एक महत्वाची बातमी आपण बघतोय. गडचिरोली मधल्या देसाईगंज पोटनिवडणुकी संदर्भातली बातमी आहे. या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे हरीश मोटवानी विजयी झाली आहेत. हरीश मोटवाने यांनी भाजपच्या चैतन्यदास विधातेंचा 223 मतांनी पराभव केलाय. आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगानं या मतदारसंघामध्ये देसाईगंज मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेतली होती आणि या सगळ्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे आणि निवडणूक अधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला.
यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. मुंबईतली बातमी आहे. मस्जिद जवळ दाणा बंदरला आग लागलेली आहे. दाणा बंदरला भीषण आग लागली आहे. मध्य रेल्वे मार्गावर आगीचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय धीम्या गतीनं ट्रेन्स मुंबईतल्या सुरू आहेत. सर्व फास्ट लोकल अनिश्चित काळापर्यंत बंद करण्यात आलेले आहेत. आपण बघतोय मुंबईतली एक महत्वाची बातमी आहे. मस्जिद जवळ दाणा बंदराला आग लागलेली आहे. मध्य रेल्वे मार्गावर आगीचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय धीम्या गतीनं ट्रेन सुरू आहेत. आपल्यासोबत आपली प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहे. स्वाती, आपण बघतोय की ही दाणा बंदरला आग लागलेली आहे आणि लोकलवर याचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे परिणाम झालेला आहे आणि फास्ट ट्रेन ज्या आहेत त्या अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेल्या आहेत. आत्ताची परिस्थिती लोकल सेवेची आणि आगीची काय सांगशील? खरं तर 3 नंबरचा हा कॉल आहे. याचाच अर्थ की फायर इंजिन हे 8 घटनास्थळी रवाना झालेत. फार मोठी आग आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे स्टेशनला लागूनच एलसी कंपाऊंड आहे. या एलसी कंपाऊंडला आग लागल्यानं जो काही वीज पुरवठा आहे रेल्वेचा तो सुरळीत चालू ठेवता येणार नाही, कारण मग आग भडकू शकते आणि म्हणूनच सध्या फास्ट आणि स्लो लोकल दोन्ही सेवा ज्या आहेत त्या खंडित करण्यात आलेल्या आहेत. साहजिकच आहे, घरी जाणाऱ्या मुंबईकरांना किंवा कामावरनं घरी परतणाऱ्यांना याचा त्रास होणार आहे. पण ही आग विझेपर्यंत मात्र पुन्हा रेल्वे सेवा सुरळीत व्हायला थोडासा वेळ लागणार आहे आणि थोडासा त्रास होईलच. पण जर आपण आगीची दृश्य बघितली त्यावरून लक्षात येतं इंटेन्सिटी किंवा आगीची दाहकता आपल्याला लक्षात येते की आग फार मोठी आहे आणि साहजिकच आहे त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आपल्याला एकंदर उशीर लागणार आहे. अगदी स्वाती, फायर ब्रिगेड कडून या आगी संदर्भात काही माहिती मिळते का? खरं तर फायर ब्रिगेडकडे सगळ्यात मोठी कामगिरी आहे ती म्हणजे आता या आगीवर नियंत्रण मिळवणं. त्यामुळे आगीचा कॉल येतात साधारणतः 8 फायर इंजिन, म्हणजे आपण हे फक्त 8 फायर इंजिन म्हणू, पण वॉटर टँकर, अँब्युलन्स या अशा साधारणतः 20च्या आसपास गाड्या ह्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत. आणि जर आपण बघितलं तर हे कंपाऊंड आहे अत्यंत म्हणजे गर्दीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे तिथपर्यंत त्यांना पोहोचून जाणं आणि त्याच्यावर कंट्रोल मिळवणं कठीण जाणार आहे किंवा वेळ लागणार आहे. पण तोपर्यंत मात्र रेल्वे सेवा सुरळीत होणार नाही असं चिन्ह दिसतंय. ही आग भडकल्याची दृश्य सध्या IBN लोकमतकडे आलेली आहेत. आपण थोड्या वेळातच दाखवू लोकांना की ही आग किती मोठी आहे. पण सध्या तरी या आगीची दृश्य हेच सांगतायत की आग फार मोठी आहे, कदाचित पसरू शकते जर वेळीच तिला कंट्रोल करण्यात आलं नाही तर. संदीप, अगदी स्वाती, आपण बघितलं आग खूप मोठी आहे, तिच्यावर नियंत्रण मिळवणं सुद्धा गरजेचं आहे. मात्र धीम्या गतीनं ट्रेन सुरू आहेत. फास्ट ट्रेन ज्या आहेत त्या अनिश्चित काळापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. मात्र फास्ट ट्रेन ज्या आहेत त्या पर्यायी कोणत्या मार्गावरून किंवा स्लो ट्रॅकवरून वळवण्याचा प्रयत्न किंवा त्या संदर्भात काही माहिती मिळते का रेल्वे प्रशासनाला? खरं तर रेल्वेकडून सांगण्यात आलंय की फास्ट ट्रेन पूर्णपणे खंडित करण्यात आली आहे. पण दादर स्टेशनला काही लोक उभे आहेत, त्यांच्यापर्यंत स्लो आणि फास्ट दोन्ही ट्रेन पोहोचत नाहीत. याचाच अर्थ या दोन्ही ट्रेन सेवा सस्पेंडेड किंवा थोड्या वेळासाठी थांबवल्या असाव्या. याचं एकमेव कारण असं आहे कारण 25,000 वोल्ट या खरं तर या वीज वाहक तारांमधनं वाहत असतो ट्रेन धावण्यासाठी आणि एवढा मोठा वीज प्रवाह सुरू असताना आग लागलेली आहे बाजूलाच. ही आग भडकू शकते किंवा रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं. म्हणून प्रिकॉशनरी मेजर घेत ही ट्रेन सेवा थोड्या वेळासाठी बंद करण्यात आलेली आहे. अगदी स्वाती, तू मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळपास 8 फायर इंजिन जे आहेत ते घटनास्थळाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत. मात्र या सगळ्या परिसरामध्ये रहदारी मोठी आहे, रस्ते अरुंद आहेत आणि फायर इंजिन्सना तिथपर्यंत जायला मोठी अडचण निर्माण होऊ शकते. फायर इंजिन्स जाग्यावर पोहोचलेत की नाही याबद्दल काय कळतंय? खरं तर आता जर आपण ही जर फोटो बघतो या फोटो मधून आपल्याला लक्षात येतं की कोणती आग जेव्हा लागेल तेव्हा त्याच्या चारही बाजूनी कुलिंग ऑपरेशन किंवा मग आग विझवण्याचं काम सुरू असतं. पण हा साहजिकच आहे, एक बाजू पूर्णपणे रेल्वेच्या ट्रॅकनी बंदिस्त आहे, त्यामुळे तिथपर्यंत या फायर इंजिनना पोहोचता येणार नाहीये. जे काही आहे ती एकाच बाजूने यांना आतमध्ये येता येणार, कारण आपण जर बघितलं तर दोन्ही बाजूला बिल्डिंग आहे. इतकंच नाही तर अत्यंत खरं तर हा जो परिसर आहे तो खूपच निमुळता, म्हणजे गल्ल्या ज्या आहेत त्या निमुळता आहेत, त्यामुळे तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे. एलसी कंपाऊंड नावाचं हे कंपाऊंड आहे. हे कंपाऊंड म्हणजे काही गोडाऊन आहे का, याच्यात काही भंगार आहे का किंवा अशा कोणत्या गोष्टींना आग लागली? कारण आता जर आपण बघितलं तर दृश्यांमध्ये स्पष्ट दिसते की आग ही हळूहळू भिंत ओलांडून रेल्वे ट्रॅकच्या बाजूने पसरताना बघायला मिळते. आपण थोड्याच वेळात ही दृश्य दाखवू जे IBN लोकमतकडे आहेत. या दृश्यांमधनं हे स्पष्ट दिसते. त्यामुळे साहजिकच आहे की एका बाजूनं आग विझवण्याचं काम सुरू असताना आग विझवणं साठी वेळ लागू शकतोय. अगदी स्वाती, आपण बघितला हा जो परिसर आहे मस्जिद बंदर स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर हा खूप मोठ्या रहदारीचा आहे.
मोठी लोकवस्ती तिथं असते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त असते. अशा पद्धतीनं आग लागल्यानंतर अचानक या ठिकाणची रहदारी थांबवण्यासाठी पोलिसांना सुद्धा कसरत करावी लागली असणार आहे. तर त्या संबंधी काय सांगशील? खरं तर कोणत्याही क्षणी जेव्हा फायरचा कॉल येतो तेव्हा मग पालिकेकडनं संबंधित यंत्रणांना कळवलं जातं. मग त्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलीस असू दे, मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर फायर ब्रिगेडच्या गाड्या या घटनास्थळी रवाना होतात. त्यानंतर तो रस्ता पूर्णपणे क्वार्डन ऑफ केला जातो किंवा तो रस्ता रहदारीसाठी पूर्णपणे बंद केला जातो. फायर ब्रिगेडच्या गाड्यांना आतमध्ये सोडण्यासाठी जे रस्ते जिथनं पटकन पोहोचता येतं असे रस्ते खुले केले जातात आणि त्याचबरोबर तिथली रहदारी पूर्ण बंद केली जाते. जर आपण मस्जिद बंदर हा परिसर बघितला, जर इथले रेल्वे ट्रॅक्स वाढवण्यासंदर्भातली केंद्र सरकार गेली अनेक वर्ष प्रयत्न करते, पण जागा मिळत नाहीये, कारण ही पूर्ण रहिवासी भाग आहे. त्यामुळे जागा मिळत नसल्यानं पुढचे ट्रॅक बाजूला वाढवू शकत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये जर ही आग लागते तर या आगी म्हणजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संदीप की हा खरं तर व्यापारी भाग आहे. इथे लहान मोठ्या व्यापाऱ्यांचं काम सातत्यानं सुरू असतं. त्यामुळे साहजिकच आहे, सोमवारचा दिवस आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे, सातत्यानं इथे गर्दी असेल, व्यापारी लहान मोठे लोक इथे येत असतील, त्याबरोबर खरीदारी सुरू असेल किंवा आणखी काही व्यापार असेल तो सुरू असेल. अशा परिस्थितीत संध्याकाळी आग लागणं ही खरं तर त्या तिथल्या व्यापाऱ्यांसाठीच नाही, तर आजूबाजूला जर आपण इमारती बघितल्या ना तर या इमारतीत पण लोक राहत आहेत. त्यामुळे त्यांनाही घरातून बाहेर काढलं असेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की आता जी व्हिज्युअल झाले त्या व्हिज्युअल्स वरनं असं वाटतंय की आग ही हळूहळू पसरते. आपण या फोटो आग हळूहळू पसरायला लागले आणि अग्निशमन दलाच्या समोर आव्हान असणार आहे ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचा. आणि या सगळ्या बातमीवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोक. आपण ही दृश्य बघतोय, मस्जिद जवळ दाना बंदरला भीषण आग लागलेली आहे. मध्य रेल्वे मार्गावर या सगळ्या आगीचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. वाहतूक अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. सर्व फास्ट ट्रॅक लोकल ज्या आहेत त्या फास्ट ट्रॅकवरच्या लोकल बंद करण्यात आल्या आहेत. फास्ट लोकल ज्या आहेत त्या अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. आग विझवण्यासाठी फायर इंजिन्स ज्या आहेत जवळपास 8 फायर इंजिन्स रवाना झाले आहेत. फास्ट आणि स्लो लोकल सुद्धा आता थांबवण्यात आल्याचं आपल्याला समजतं. एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. मस्जिद स्टेशनच्या बाजूला भीषण आग लागलेली आहे आणि याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला आहे आणि मध्य रेल्वे पूर्णपणे थांबवण्यात आली. या सगळ्या बातमीवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय, मात्र जाताना एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. मनसेच्या इंजिनामागचा आणखी एक डबा निखळला. माजी आमदार मंगेश सांगळे यांचा भाजपमध्ये प्रवेश. 2014च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारावरच युती होईल. मोठा भाऊ भाजपच, रावसाहेब दानवेंनी शिवसेनेला सुनावलं. आणि युतीच्या निर्णयाआधी शिवसेनेचा जाहीरनामा प्रकाशित. युतीबाबत चर्चा सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण.